मित्रांनो, जुलै महिना सुरू झाला की हवेतील आर्द्रता खूप वाढते, उष्णताही खूप वाढते आणि याच ह्युमिडिटीमुळे आपला स्काल्प ऑइली होतो आणि त्यानंतर सुरू होतो भयानक डॅन्ड्रफ आणि सिव्हिअर हेअरफॉल। जर तुम्ही सुद्धा रोज केस धुवून तुमचा स्काल्प ऑइलीच होत असेल आणि केस खूप गळत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 3 स्टेप होमिओपॅथिक नॅचरल स्काल्प रूटीन की ज्यामुळे तुमचा स्काल्प एकदम चांगला होईल, त्याचा ऑइलीनेस निघून जाईल आणि तुमचं केस गळणंही थांबेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण आधी समजून घेऊ की ह्या समस्येचं मूळ कारण काय आहे, हे असं का होतं। पावसाळ्यामध्ये जनरली हवा दमट असते, हवेमध्ये ह्युमिडिटी खूप असते, त्यावेळी आपल्या स्काल्पमध्ये जे ऑइलच्या ग्लँड्स असतात त्या जास्त ॲक्टिव्ह होतात, सिबेसिस ग्लँड्स म्हणतो आपण त्याला, त्या जास्त ऑइल सिक्रेट करतात। त्यासोबतच ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे आपल्याला घामही जास्त येतो। असा जास्त आलेला घाम आणि ऑइल हे दोन्ही एकत्र आपल्या डोक्याच्या त्वचेवर असतात आणि ते सगळं एकत्र येऊन त्याचा डॅन्ड्रफ तयार होतो आणि याच डॅन्ड्रफमुळे आणि सोबत जास्त ऑइल सिक्रेट झाल्यामुळे आपल्या केसांची मुळं जी आहेत ती कमकुवत होतात, वीक होतात आणि त्यामुळे मग हेअरफॉलही वाढतो। आता आपण पाहूयात आपलं 3 स्टेप स्पेशल स्काल्प केअर रूटीन। तर यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे क्लिन्झिंग म्हणजेच स्काल्प हायजीन। यासाठी आपण जनरली शॅम्पू वॉश आठवड्यातनं 2दा करतो, परंतु जेव्हा हवा दमट असते, जास्त घाम येतो, जास्त ऑइल येते, त्यावेळी विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण हेअर वॉश जो आहे तो आठवड्यातून 3 वेळा केला पाहिजे। त्यासाठी पण खूप जास्त हार्ड आणि केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका। माइल्ड हर्बल किंवा होमिओपॅथिक शॅम्पू आपण वापरू शकतो, ज्यामध्ये अर्निका, थुजा अशी औषधे असतात। असा शॅम्पू तुम्ही वापरू शकता की ज्यामुळे डोक्यावरचे एक्सेस जे तेल आलेलं आहे, जो ऑइली स्काल्प झालेला आहे तो व्यवस्थित क्लीन होईल, परंतु केसांना इतर काही डॅमेज होणार नाही किंवा त्यामुळे कोरडेपणाही येणार नाही। यानंतर दुसरी महत्त्वाची स्टेप आहे, सेकंड स्टेप जी आहे ती आहे होमिओपॅथिक इंटरनल मेडिसिन्स। जर तुमची त्वचा खूप ऑइली होत असेल आणि त्यामुळे हेअरफॉलही जास्त होत असेल तर त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप प्रभावी औषधं उपलब्ध आहेत। तर जेव्हा डॅन्ड्रफ जास्त असतो, ऑइली डॅन्ड्रफ आहे, वेट डॅन्ड्रफ आहे, त्यावेळी ग्राफायटिस, मेझेरिनम यासारखी औषधे खूप उपयोगी पडतात, परंतु ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतली पाहिजे। यानंतर तिसरी महत्त्वाची स्टेप आहे नॅचरल स्काल्प टोनर। ही एक DIY टिप आहे जी तुम्ही कोणीही घरी सहज यूज करू शकता। तर यामध्ये जेव्हा तुम्ही घरी येता, जर डोक्याला जास्त घाम आलेला असेल, जास्त ओले झालेले असतील, ऑइली झालेले असेल, त्यावेळी कोमट पाण्याने आपलं डोकं धुतलं पाहिजे। त्यासोबतच जेव्हा तुम्ही शॅम्पू वॉश, हेअर वॉश करत असता त्याच्या आधी थोडंसं ॲलोवेरा जे असतं की त्याचा गर काढून त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून ठेवायचं आणि ते जे त्याचं मिश्रण करून ठेवायचं आणि ते स्काल्पला केस धुण्याच्या अर्धा तास आधी लावून ठेवायचं आणि नंतर कोमट पाण्याने धुवायचं। तर हे पण एक महत्त्वाचं स्काल्प रूटीन आहे। हे जर तुम्ही फॉलो केलं या दिवसामध्ये तर त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल। तर मित्रांनो, या पावसाळ्यामध्ये आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी, आपला स्काल्प चांगला ठेवण्यासाठी आपण एक मान्सून हेअर केअर PDF तयार केलेली आहे। यामध्ये आपण पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायची, त्यासोबतच काही होमिओपॅथिक आणि नॅचरल टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत। तर ही PDF मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर जस्ट हेअर PDF असा मेसेज करा, ही PDF तुम्हाला पाठवली जाईल। तसेच जर तुम्हाला केसांच्या वेगळ्या समस्या असतील, ऑइली स्काल्प असेल, हेअरफॉल असेल, त्यासाठी तुम्हाला होमिओपॅथिक औषधे, आपले होमिओपॅथिक किट मागवायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुमची औषधं घरपोच पाठवली जातील। थँक्यू।